तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहेत सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते, कारण मी व्हिडिओ पोस्ट करत नाही. तर मला अशी कमेंट आली होती की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही पोस्ट करत, हे करत जावा. तर चला म्हटलं आजपासून करत जाईन. तर हा सुंदर ड्रेस मी असं मस्तपैकी मिशोवरून मागवलेला आहे. अतिशय सुंदर आहे बरं का. आणि याचं जी कापड आहे ते पण अतिशय सुंदर आहे. घातल्यावरती एवढी सुंदर दिसत होते ना, मी तुम्हाला काही सांगू, पण काय करणार, मला परत हा रिटर्न द्यायचा होता. तर असो मग मी रिटर्न दिला, व्हिडिओ वगैरे शूट केला, नंतर मी परत याला ड्रेसला रिटर्न दिलेला आहे. तर रिटर्न द्यायचं कारण म्हटलं आता दिवाळी येणार आहे नंतर म्हटलं याला मी ऑर्डर देऊ शकते. तसं पण हा ड्रेसचा स्टॉक काही संपणार नाही आहे लवकर. तर कसा दिसत होता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला ह्या ड्रेसची लिंक हवी असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही माझ्या ह्या ड्रेसची लिंक घेऊ शकता. तर असो, तर आज मस्तपैकी मी पाणीपुरी बनवणार होते. खूप दिवसाचे व्हिडिओ आहेत, खूप दिवसाची शूटिंग बाकी आहे. तर थोडे मी नाही का तसेच काढले, म्हणजे माझा मूडच होत नाही का यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करायला. काय होतं काय माहीत नाही, म्हणजे काय झालं आहे मला ते पण नाही समजत. तर व्हिडिओ पोस्टच करत नाही मी. असो, तर मला ना इंस्टाग्रामवरचे जे असते प्रमोशनचे व्हिडिओ मी ते करत असते, त्याच्यामुळे मी यूट्यूब जरा बंद केलेलं होतं. तर असो, तर आता म्हटलं आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहावा. तर भरपूर अशा साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायच्या आहेत. काय झालं म्हणजे एवढं टेन्शन तर भरपूर आहे डोक्याला, म्हणजे तर सध्या तरी खूप टेन्शन आहे, तुम्हाला सांगू शकत नाही प्रत्येक गोष्ट. म्हणून मी तेच सांगणं पण बंद केलेलं आहे. तुम्हाला माहिती ती पप्पा आले होते, काय झालं ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगन. ह्या आधीचा व्हिडिओ आहे, पप्पा कशासाठी आले होते, काय झालं, सगळ्या गोष्टी सांगन. तर तुम्हाला त्याच्या आधी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याची स्टोरी पण अर्धवट सांगायची बाकी राहिली. तर असो, तर मस्तपैकी पाणीपुरीचा बेत होता. आता मला ना जशी घरी नाही का घरगुती पाणीपुरी यायला लागले ना, तेव्हापासून ना घरचीच पाणीपुरी खायची. पावसाळ्यात खरं म्हणजे बाहेरची पाणीपुरी खाणं एकदम चुकीचं आहे. मग घरी आता बनवते मस्त. चिंच मम्मीने दिली होती, तर तीच चिंच मी आता नाही का जास्त वापर करते चिंचेचा. गूळ टाकला आणि थोडंसं चिंच टाकली, मस्तपैकी असं गोड पाणी केलेलं आहे. आणि तिखट पाणी पण मला आता येतं बनवता. पुदिना, कोथिंबीर अशी सगळी पेस्ट करून मी पाणीपुरी बनवली होती छानपैकी, जी खूप छान लागले. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर म्हटलं चला बघा, हे व्हिडिओ सगळे मी काढून ठेवले होते, त्याचे मला शूटिंग करून ठेवलं होतं, पण पोस्ट करायचे बाकी होते. तर हे सगळे मला प्रोडक्ट भेटलेले आहेत बरं का. हे गार्नियरचं भेटलेलं आहे. तर मी सनस्क्रीन लावत होते मध्ये, पण ना खूप असे पिंपल्स यायला लागले, तर त्याच्यामुळे मी ते बंद केले. आता हे गार्नियरची क्रीम ही पण मला भेटलेलीच होती कंपनीकडून. तर चला म्हटलं आता भेटतेच वस्तू, म्हटलं वापरते झालंच पाहिजे. तर आता ही रोज सकाळी लावते. म्हणजे मॉइश्चरायझरच आहे आणि एकदम लाईट वेट आहे बरं का. म्हणजे असं लावल्यानंतर असं चिपचिप तर अजिबात वाटत नाही. तर मग छान वाटतं चेहऱ्यावरती, फ्रेश वाटतं. आणि मी सनस्क्रीन लावत होतं, जास्तच पिंपल्स यायला लागले. तर तुम्हाला तर माहिती माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आहेत म्हणून ते काय लपवता येत नाही. तर मस्त थोड्या वेळ मसाज वगैरे केली आणि छान असं मग नाही का म्हटलं चला आपलं काहीतरी, कधी मी काय ह्या गोष्टी करत नाहीत. असो, तर मस्तपैकी मग टिकली वगैरे टिकली लावायचं माझं ना कधी लक्षात राहतं, कधी नाही लागत. आणि ह्यात काही लावलं ना चेहऱ्यावरती तर ना माझी टिकली लगेच निघून जाते ऑइलीपणामुळे. तर असो, तर पुरी वगैरे अजून झोपले होते. सकाळी मी लवकर उठले होते, कारण जरा मसाल्या वगैरे करून भाजी जर करायची असेल ना, तर त्यासाठी मला लवकर उठावं लागतं, जेणेकरून नाही का शाळेत जायला पण उशीर नाही जायला पाहिजे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, तर आता लवकरच म्हणजे भाऊजी आईन ते येणार आहेत. तर भाऊजी आता ते मुंबईला येणार आहेत. तर कशासाठी ते तुम्हाला लवकर समजेलच कशासाठी येणार आहेत म्हणून. तर पप्पा ते पण येऊन गेले होते. तर आता हे बोलण्यातूनच मी सांगते, कारण हे सगळं झालेल्या गोष्टी आहेत आणि त्या मला व्हिडिओमध्ये सांगायच्या राहिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे म्हटलं आता रोजच्या रोज व्हिडिओ येत राहतील, पोस्ट करत राहीन मी. असंच प्रेम राहू द्या व्हिडिओला. तर भाऊजीन ते कशासाठी येणे तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगन. तर व्हिडिओ आवडल्यास पप्पांचे पण शूटिंग वगैरे बाकी आहेत. पप्पांनी जे काय केलं, त्यांच्यासाठी मी काय केलं, हे सर्व तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता रोजच्या रोज व्हिडिओ येत राहतील माझे. तर व्हिडिओला असंच प्रेम राहू द्या, लाईक करा व्हिडिओला. तर मी रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करू का हे पण मला कमेंटद्वारे सांगा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तर सकाळ मी असं गरम पाणी पित असते. तर चला बाय.